मंडळी, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. कोबी हातात बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण मोमोजची तयारी करतोय. त्यासाठी आपण आपलं कोबी, शिमला, गाजर सर्व काही घेतलं आणि चॉपिंग करायला सुरुवात केली. चॉपिंग झाल्यानंतर म्हटलं आता स्टफिंग करायची आपल्याला. तर स्टफिंग करण्याचं कारण काय आहे की आपल्याला मोमोज बनवायचे आहेत आणि मोमोज बनवायचे आहेत कशासाठी की आपल्याला स्टॉल लावायचा आहे. तर त्यासाठी सकाळी 7:30 वाजल्यापासूनच आज मोमोजची तयारी सुरू झाली. खूपच थंडी होती आणि मला जरा कणकण वाटली म्हणून मी पॅक होऊनच स्टफिंग करायला घेतली. रिस्क नको म्हणलं, आजारी पडायचं नाही आहे कारण त्या कारणामुळं. आणि सर्व झाल्यावर किचन आवरून घेतलं, स्टफिंग रेडी झाली. मग मला शेवटी कणकण जास्तच वाटायला लागली. म्हणलं रिस्क नको म्हणून दवाखान्यात जाऊन यावं. मग मी दवाखान्यात जाण्यासाठी खाली आलो. आरती आणि सिया मला खाली सोडण्यासाठी आले. मग आपले जीवाला जीव देणारे हर्षल शेठ ते आले आणि ते म्हणले चला मी दवाखान्यात घेऊन जातो तुम्हाला. मग त्यांच्यासोबत बुलेट घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. म्हटलं चला दवाखान्यात जाऊन यावं. तर जाताना दुकान त्यांनी त्यांचं बंद केलं आणि आपलं शॉप तर आज बंदच होतं. बुलेटची हवा चेक केली, पंक्चर चेक केलं, कारण की बुलेटमध्ये हवा आहे का नाही असा प्रश्न निर्माण झाला होता. पण भाऊ म्हणला हवाच कमी आहे, पंक्चर नाही आहे. मनाला जरा राहत भेटली आणि वेळ आमचा वाचला. चिमणी फाट्याला जायचं ना म्हणलं सध्या डोक्यात एकच विचार असतो आपला, नाशिक फाटा आणि ती ट्रॅफिक कधी हटणारच नाही, विषय सोडून द्या. मग दवाखान्यात आलो, औषधं घेतली. आता पुढच्या व्हिडिओमध्ये बघा आपण स्टॉल लावला का नाही आणि मला बरं वाटतंय का नाही.